आणि विनोद. पहिला चेंडू वन बॉल सीमारेषा पार. इथे गेले नीट फिल्डिंग आता नीट फिल्डिंगचा फटका पडला होता एमपीएम मंदिरला. पहिल्या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढलं होतं. बॉलचा कनेक्शन व्यवस्थित नव्हतं पण नीट फिल्डिंगच्या आधारे पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा बॉलर नाखुश का नाही असणार. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळता मिळता त्यात 4 धावा गेल्या. विनोदाचा चेंडू परत एकदा. आता हा चेंडू स्वीप करायचा होता लांबूनच पण बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि बॉल ते डॉटची सांगता. विनोदाचा पुढील चेंडू. हा चेंडू उडवला ऑफ साईडला. हा चेंडू तिथे फिल्डर आणि कॅच केलाय कव्हर आणि सुशांत पाटीलची गेली आले संस्थेतात. बिग विकेट गन. सुशांत आउट ऑन द फोर आणि एमपीएम मंदिरचा जल्लोष 6 सांगून जातो की किती मोठी विकेट होती सुशांत पाटीलची. पहिल्या चेंडूवरती सुशांतला फसवलं होतं मात्र तिथे थोडीशी मिसफील्ड झाल्यानंतर ते कुठेतरी चौकाराचं भुगतान करावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र सुशांत पाटीलला अडकवलं ते विरोधनी. तसेच आपल्या बेलवाडी संघाचे पाठीराखे कर्णधार संस्थापक श्री संजय जाधव यांच्या खूप इथे आम्हाला मिस करतो. आम्ही त्यांना एवढ्या मोठ्या स्पर्धेला ते पोचू शकलेले नाहीये कारण त्यांच्या वडिलांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. आपण त्यांना या दुःखातून सावरण्याची त्यांच्या फॅमिलीला थोडासा आपण आधार देण्याची गरज आहे. संजयजी आपण या संजय जाधव आपण या दुःखातून लवकर सावरून आपल्या टीमची साथ देण्यासाठी लवकरच मैदानावर उपलब्ध राहताल याची आम्हाला आशा आहे. सकाळपासून खूप चांगलं नियोजन आयोजन केलं होतं बेलेवाडी संघाने पण बेलेवाडीच्या प्रत्येक फिल्डरच्या तोंडून आपल्याला मिस करतो हे आम्हाला वारंवार ऐकायला मिळत आलेलं आहे. म्हणजे त्याचा पुढील चेंडू आज चांगला झेल पुन्हा एकदा एक विकेट आणि आत्ता मात्र सामना जवळजवळ वन साईड झालाय की काय. फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत आणि चांगल्या 2 विकेट गेलेले आहेत. आकाश मात्र मागच्या मॅचचा हिरो नॉन स्ट्राईक वरती तळमळतोय धडपडतोय. मी स्ट्राईक वरती जाऊन रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता विजयदादा माहिती यांना पण तो झाला मिस आणि ओव्हरची सांगता आणि फक्त 8 धावा खर्च करून 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत त्या विनोदनी. दीपक तो आकाश पहिला चेंडू ग्राउंडला गुदगुल्या करत लावांच्या दिशेने 2 धावा. आता गरज असेल ती 19 धावांची. 5 चेंडू आणि 19 धावा. मागच्या मॅचचा आकाश हिरो आपल्या या टीमला चॅम्पियन बनवेल की दीपक आपल्या गोलंदाजीने त्याला थांबवेल. चेंडू पुन्हा बॉल गेला सीमारेषेलगत हा अजय कांबळेने झेल केलाय पूर्ण आणि आकाशची खेळी मागच्या मॅचचा हिरोला पाठवला तंबूचा रस्ता. आता 4 चेंडू आणि 19 धावा आणि 4 चेंडू आणि आकाशची धावा घेण्यासाठी येतो तो फलंदाज लवकर दाबा. फलंदाज अजय कांबळे.
हा चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉसला मिस केलाय. यू मिस. आणि दीपक सांगतो आय विल डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा तेजसच्या खात्यामध्ये विकेट. अमोल येतोय तेजसची जागा घेण्यासाठी. पुन्हा एकदा दीपकचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललेला आहे मात्र विजयदादा मोहिते यांना परत पाठवलंय आणि एका धावेवरती संतुष्टता मानण्यात होती. धाव संख्या झाली होती 11. अजूनही 18 धावेची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 2. कोणताही एक्स्ट्रा चेंडू नसेल तर विजयावरती जवळजवळ शिक्कामोर्तब केला तो NPM मंदुरनी. विजयदादा मोहितेसाठी हा चेंडू काउंट घेऊन काढला लॉगांच्या क्षेत्रामध्ये. तिथे असेल क्षेत्ररक्षक. धाव घेईल फक्त 1 आणि एका धावेवरती संतुष्टी मानतील. आता चेंडू असतील 1 शिल्लक आणि धाव संख्या पाहिजे ती 17. दीपक याचा शेवटचा चेंडू अमोलसाठी आणि हा चेंडू मिस जॉर्ज आणि NPM मंदूर झालेले आहे चॅम्पियन. माऊली चषक 2025 पर्व पहिलेचा चॅम्पियन संघ ठरलाय टीम NPM मंदूर. रनर अप टीम कडावळे आणि थर्ड राऊंडवरती नातवडेला मान्यता प्राप्त करावी लागेल. धन्यवाद टीम बोलेवाडी. खूप सुंदर आयोजन केलं आणि आम्हाला इथे बोलायचे 4 शब्द बोलायचे तुम्ही आम्हाला ते संधी दिली त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचे धन्यवाद मानतो. आणि सर्व टीम मेंबर्स नातावडे तदावडे NPM मंदिर आपण स्टेज जवळ यायचं आहे. लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत. बक्षीस वितरण लगेच होईल. सर्व दिवसभर थकलेले आहेत. आपले बेलेवाडीचे सर्व खेळाडू असतील ग्रामस्थ असतील दिवसभर खूप मेहनत घेतली त्यांनी.